सांगतो तर सगळ्या शेतकरी भावांना कोणीही वाईट वाटून घेऊ नका, कारण का मी कुठल्या पक्षाचा लाभार्थी नाही ना, मी कुठल्या नेत्याचा झेंडा घेऊन कधीच कोणासमोर आलेलो नाही, पुढे भविष्यात सुद्धा मी कधी येणार नाही. म्हणजे प्रामाणिकपणे मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो. फक्त मी जे काम करतोय ही फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करतो आणि जिथं जिथं शेतकऱ्यांना प्रश्न असतील तिथं तिथं आम्ही पूर्णपणे तन मन धनाने उभा राहिलेलो आहे. त्यातनं भावानं थोडस विषयांतर करून सांगतो की चालू ऊस गाळप हंगामामध्ये विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ऊसाला पहिला 2700 रुपये हप्ता दिला. सावंत सरांच्या साखर कारखान्याने ऊसाला पहिला 2500 रुपये हप्ता दिला. या दोन साखर कारखान्यांचा हप्ता झालं डिक्लेअर झाल्यानंतर आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या साखर कारखान्यांनी ज्याच्या त्याच्या सोयीनुसार 2600 रुपये कोणी 2700 रुपये ऊसाला सगळ्यांना डिक्लेअर केलं. सगळ्यांना मान्य आहे, सगळे शेतकरी ऊस बागायतदार आहेत सगळे. पण ज्या वेळेस सगळ्या शेतकरी चळवळींनी उठाव केला आणि पंढरपूर तालुक्यामधले 4 साखर कारखान्यांच्या गव्हाणी बंद पाडल्या, त्यावेळेस मात्र सगळे साखर कारखानदार खडावडून जागा झाले. हे पण तुम्हाला माहिती आहे. मग आपल्या ह्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यांनी बिहून, मी तुम्हाला सांगतो, मी प्रामाणिकपणे बोलतोय तुम्हाला आणि छातीवर हात ठेवून मी सांगणार आहे की घाबरून त्यांनी 2700 रुपयाचा 3025 रुपये दर जाहीर केला. सावंत सरांनी 2500 रुपयाचा 3000 रुपये दर जाहीर केला. प्रशांत परिचारकांनी सुद्धा त्यांच्या श्रीपूर साखर कारखान्याला 3000 रुपये दर जाहीर केला. अभिजित पाटलांनी सुद्धा अधिवेशन चालू होतं नागपूरला, तुम्हाला आठवतंय का बघा, नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू होतं आणि हिवाळी अधिवेशनात दिवसभर ज्यावेळेस कारखान्यांच्या गव्हाणी बंद पडलेल्याच्या आपण सगळेजण सोशल मीडियातनं हे करत होतो. माझ्या सुद्धा त्यावेळेस प्रखरपणे बाईट येत होत्या. हांडे मालकांचं ना आमचं सारखं फोनवरनं बोलणं व्हायचं, थोडस विषयांतर होतंय पण लोकांना माहिती असणं काळाची गरज आहे. आणि त्याच दरम्यान अभिजित आबांनी सुद्धा म्हणजे ह्या तालुक्याचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा संध्याकाळच्या 8:30-9 वाजता त्यांनी त्यांच्या कारखान्याचा सुद्धा दर 3001 रुपये केला पहिला हप्ता. मग तिथं आमच्या लक्षात आलं की जर शेतकरी चळवळी जर एकत्र झाल्या आणि जर सगळा शेतकरी एकवटला तर कारखानदारांना सुद्धा झुकवायचं काम ह्या सगळ्या शेतकरी चळवळींनी केलंय. याचं ज्वलंत उदाहरण तुम्हाला चालू वर्षीच्या ऊसाच्या हंगामामध्ये 300 रुपयापासून 500 रुपये जादा दर दिलेलं तुमच्या लक्षात आलेलं.